नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मिशन तलाठीच्या YouTube प्लॅटफॉर्मवर। मित्रांनो, गेले काही दिवस आपल्या सर्वांनाच माहिती असेल की प्रत्येक ठिकाणी आपलं बोललं जातं की आगामी तलाठी भरती होणार आहे, 1700 प्लस जागा येणार आहेत किंवा कधी आकडा असतो 2400 प्लस जागा येणार आहेत। ह्या सविस्तर गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण मुद्दा असा आहे की अजूनही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हा एक प्रश्न आहे की तलाठी भरती येणार आहे निश्चित आहे, पण ही तलाठी भरती घेणार कोण? म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी हे जे पद आहे हे आगामी काळामध्ये कोण घेणार आहे? मध्ये TCS घेणार आहे की MPSC घेणार आहे? असे भरपूर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये डाऊट्स आहेत किंवा शंका आहेत। अत्यंत वेगवेगळी मतांतर आहेत। कोण म्हणते TCS घेणार, कोण म्हणते MPSC ने सांगितलेलं आहे की बाबा आम्हाला परीक्षा घ्यायची आहे। सविस्तर या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आगामी काळामध्ये तलाठी भरती होणार आहे आणि लक्षात ठेवायचं, जे विद्यार्थी त्यासाठी प्रयत्न करत आहेत, अभ्यास करत आहेत, त्यांनी व्हिडिओ नक्की बघा। आपल्याला या व्हिडिओमधून फक्त काही महत्त्वाची माहिती तुम्हाला मी शेअर करत आहे। त्याचबरोबर आपल्याकडे असणारे महत्त्वाचे GR पण आहेत, म्हणजे यापूर्वी सुद्धा जे महत्त्वाचे GR आहेत, फॉर एक्झाम्पल काही लोकांनी ITI पण दाखल केले होते, त्या सगळ्यांच्या कॉपी आपल्याकडे आहेत। त्यामुळे इथं सांगत असताना सविस्तर जे माझ्याकडे पुरावे आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगेन। ठीक आहे, चला सुरुवात करूया। काही गोष्टी आपण बघूया। मित्रांनो, जर तुम्ही यापूर्वी 2023 ची ऍड पाहिली असेल, 2023 ला तलाठी ऍड पडली होती। काही परीक्षा लक्षात ठेवायचं भरपूर डिले पण झाला होता आणि शिफ्ट जास्त असल्यामुळे 57 ते 58 शिफ्ट असल्यामुळे कदाचित रिझल्ट पण डिले लागला। खूप जास्त प्रकारचे आन्सर की पण आल्या, विद्यार्थ्यांचा स्कोर खूप जास्त वाढला पण आणि भरपूर विद्यार्थ्यांचा खूप जास्त कमी पण स्कोर झाला, कारण नॉर्मलायझेशन होते। लक्षात ठेवायचं। आता आपण याच्यावरून एक हे करू, यापूर्वी जी तलाठी भरती झाली होती कधी झाली होती? 2023 मध्ये तलाठी जाहिरात आली होती आणि लक्षात ठेवायचं तर ही परीक्षा जी आहे ही TCS ने घेतली होती। आणि जेव्हा जेव्हा TCS परीक्षा घेते तेव्हा लक्षात ठेवायचं की आपल्याला 4 घटक असतात, सर्वांनाच माहिती आहे। हे 4 घटक कोणते असतात? तर मग इंग्रजी असेल, मराठी व्याकरण असेल, GS चा काही घटक आहे, सामान्य ज्ञानामध्ये सगळ्या गोष्टी येणार, आणि मग एक असतो गणित बुद्धिमत्ता, बरोबर। आणि एक लक्षात ठेवायचं, 25 प्रश्न एका घटकाला, असे टोटल 4 घटकांचे 100 प्रश्न, आणि गुण पाहायला गेलं तर एक प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी असेल, म्हणजे किती झाले? 100 प्रश्न 200 गुण। मला याबद्दल जास्त बोलायचं नाहीये, पण जर TCS परीक्षा घेत असेल तर हा त्यांचा एक पॅटर्न फिक्स आहे। ठीक आहे, 25 प्रश्न, किंवा तुम्ही आता पण पाहिलं असेल मित्रांनो, ज्या ज्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण, महिला बाल कल्याण या प्रकारच्या परीक्षा दिल्या असतील त्यांना सुद्धा माहिती असेल की आता या 25 प्रश्नांमध्ये सेक्शन वाईज तुम्हाला काही घटक असतात। फॉर एक्झाम्पल सेक्शन A असतो, ज्यामध्ये 6 मराठी, 6 इंग्रजी, 6 GS किंवा गणित बुद्धिमत्ता आणि 7 मग GS असतात। सेक्शन B ला गेलं तर इथं पुन्हा 6 मराठी, असं तुम्हाला माहिती पण असेल। एकूण मग 25 प्रश्न तयार होतात। म्हणजे आता एका सेक्शन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आणत आहे। लक्षात ठेवायचं, याला आपण म्हणतो कॉम्प्रेहेन्सिव्ह सेक्शन, म्हणजे मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि GS पण असेल। पण त्यापूर्वी लक्षात ठेवायचं 2023 च्या मध्यंतरी फक्त हा एकच पॅटर्न होता, 25 प्रश्न एका घटकाला आणि असे एकूण 4 घटक, 100 प्रश्न 200 मार्क। दुसरी गोष्ट, निगेटिव्ह मार्किंग नव्हतं। म्हणजे काय? कुठल्याही चुकीच्या तुमच्या उत्तराला कोणत्या प्रकारचा मार्क कट होणार नाही। त्यानंतर नॉर्मलायझेशन। मित्रांनो, स्वतः मी सुद्धा ती परीक्षा दिली असल्या कारणानं मला त्या परीक्षेला जास्त मार्क वाढले नव्हते। तसं पाहायला गेलं तर बरोबर मला वाटते 7.5 ते 8 मार्क वाढले असतील। म्हणजे मुद्दा असा आहे, काय काय विद्यार्थ्यांचे मार्क खूप जास्त वाढले, काय कायने 200चा आकडा क्रॉस केला, काय काय 50-40 वाढले, काय काय लोकांचे कमी पण झाले असतील। पण लक्षात ठेवायचं, नॉर्मलायझेशन फॅक्टर जास्त कधी येतो? जेव्हा भरपूर संख्येने विद्यार्थी अप्लाय करतात, भरपूर संख्येने त्या विद्यार्थी परीक्षेला बसतात, तलाठीचा आकडा पाहायला गेलं तर तो 10 लाखाच्या वरती असतो। आणि जर एवढ्या संख्येने परीक्षा विद्यार्थी देत असतील तर मग शिफ्ट सुद्धा जास्त घ्याव्या लागतात, आणि शिफ्ट जास्त घेतल्यामुळं ते नॉर्मलायझेशनचा खूप जास्त तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम होणार आहे। ठीक आहे, आणि शिफ्ट नुसार पेपर सुद्धा असतात, एका दिवशी 3-3 शिफ्ट असतात, अशा भरपूर दिवस एक्झाम चालू असते। मग हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, TCS ने घेतलं तर या प्रकारचे पॅटर्न असतात। आता घेणार कोण, काय घेणार, याच्याबद्दल मी सविस्तर बोलणार आहे, फक्त व्हिडिओ व्यवस्थित बघून घ्या। जर आता समजा TCS तुम्हाला पॅटर्न कळाला, निगेटिव्ह मार्किंग नसतं वगैरे सगळं मी सांगितलेलं आहे। आता आपण बघूया, गेल्या काही 1-2 महिन्यामध्ये किंवा काही दिवसापूर्वी सुद्धा MPSC ने काही महत्त्वाचे GR दिलेले आहेत। त्यांचा GR सुद्धा प्रकाशित झालेला आहे, किंवा पेपरला सुद्धा बऱ्याचशा बातम्या आलेल्या आहेत। मग त्याच्या थोडक्यात तुम्हाला मी सांगेन। आता MPSC GR काय सांगतो तर बघा, एक GR माझ्याकडे आहे, जानेवारी 2026 पासून च्या परीक्षा MPSC घेणार आहे। म्हणजे कोणत्या? सरळ सेवेच्या, ज्या सरळ सेवा आहेत त्या सरळ सेवा MPSC स्वतः घेणार आहे, असं MPSC ने सांगितलं होतं। जानेवारी म्हणजे सामान्य प्रशासन विभागाने सांगितलं होतं
की जानेवारी 26 पासून ज्या ज्या परीक्षा होणार त्या परीक्षा एमपीएससी घेणार आहे. काही परीक्षा वगळता तुम्हाला मी सांगेन कोणत्या परीक्षेमध्ये होणार नाहीयेत. तर हे आयोगानं कबूल केलेलं आहे. बरं, याच्यामध्ये आयोगानं वेगळा पण जी आर काढला होता की नगर परिषद विशेष जी आर काढला होता. भरती राज्यसेवा गट एमपीएससी घेणार. मला लक्षात ठेवायचं, जर जिल्हा वाईज जे काही गट भरती असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल गट क आणि गट ड दर्जाची पद असतील, जिल्हा वाईज असेल तर ते एमपीएससी घेणार नाही. त्यासाठी टीसीएस वगैरे कुठे दुसरी कंपनी घेईल. पण ज्या राज्यसेवा गटातल्या आहेत, म्हणजेच कोणत्या, तर कर प्रशासकीय अधिकारी असेल, स्वच्छता निरीक्षक असेल, अग्निशमन असेल किंवा तांत्रिक कुठले घटक असतील, तर त्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा कोण घेणार, तर एमपीएससी घेणार. हा तसं बघायला गेलं नगर परिषद आपला मुद्दा नाही, आपला मुद्दा तलाठीच आहे. पण मग एमपीएससीने जी आर दिलेले आहेत त्याच्यावर तुम्हाला मी सविस्तर सांगतो. म्हणजे बघा, एमपीएससीने हे मंजूर केलेलं आहे, हे मान्य केलेलं आहे की नगर परिषद जी भरती आहे राज्यसेवा गटामधली, तर ती पद आम्हीच भरणार आहोत असं एमपीएससीचं म्हणणं आहे. त्यासाठी त्यांनी जी आर पण काढला होता. आणि तलाठीबाबत अद्याप अपडेट आलेली नाही. बरेचसे विद्यार्थी म्हणतायत एमपीएससी घेणार, एमपीएससी घेणार, एमपीएससी घेणार. एमपीएससीनं फक्त जानेवारी 26ला म्हणजे आधी सांगितलं होतं की जानेवारी 26 पासून आपण घेणार आहे. पण अजून सुद्धा भरपूर गोष्टी एमपीएससी कडनं जाहीर होण्याच्या अजून बाकी आहेत. आणि म्हणून आपल्याला अभ्यास कर तुम्हाला मी सांगेन काय गोष्टी आपण करू शकतो. ठीक आहे. तलाठीबाबत अजूनही कोणता निर्णय आलेला नाही. आता थोडं तुम्हाला कसं दिसत नसेल, दिनांक 30 ऑक्टोबर 2025चा जी आर आहे सामान्य प्रशासन विभागाचा. आपण यामध्ये थोडक्यात बघूया मित्रांनो की नेमकं सामान्य प्रशासन विभागानं काय सांगितलेलं आहे. ओके, ठीक आहे. आता इथं आपल्याला बघता येईल की सामान्य प्रशासन विभाग काय म्हणतोय बघा. व्यवस्थित तुम्हाला दिसत नसेल कदाचित, ठीक आहे, मी या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित वाचून दाखवतो. बघा, याबाबत नमूद करण्यात येते की सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक 18 जुलै जो माझ्याकडे आहे 2024 अनुसार शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपात्रित व गट क वाहन चालक वगळून ही सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. आता तुमच्या इथे लक्षात येईल मी काय सांगितलं मगासपासून. मग त्यांचं काय म्हणणं आहे की शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपात्रित व गट क वाहन चालक वगळून ही सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे स्वतः सामान्य प्रशासन विभागाने सांगितलेलं आहे ऑक्टोबरच्या जी आर मध्ये. ठीक आहे, त्यांनी सांगून दिलं की आम्ही घेणार. पुढे बघूया, सर्व प्रशासकीय विभागांच्या अखत्यारीतील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सदर पदे सरळ सेवेने भरण्यासाठी या पदांच्या संवर्गाच्या वर्गीकरणाची कार्यवाही चालू आहे. तथापि सदर पदांमध्ये नगरपालिका, महानगरपालिका व जिल्हा परिषदेमधील पदांचा समावेश केला जाणार नाही. म्हणजे लक्षात ठेवायचं, जर मनपा, नगरपालिका किंवा नगर परिषद जर भरती असतील तर ते याच्यामध्ये होणार नाही, ते एमपीएससी घेणार नाही, त्यासाठी वेगळं काही असेल. पण आयोगाने सांगितलेलं आहे की सर्व शासकीय हे वगळता गट ब अराजपात्रित व गट क वाहन चालक वगळून सर्व पदे एमपीएससी घेणार आहे. आता मला सांगा, जर एमपीएससीने नगर परिषद बद्दल स्वतः अपडेट दिली असेल तर त्याच प्रकारे त्यांना तलाठीबद्दल सुद्धा अपडेट जाहीर करणं गरजेचं आहे. फक्त नुसता बातम्या येत होत्या ऑक्टोबरला असं होणार, नोव्हेंबरला असं होणार, आचारसंहिता लागू झालेली आहे, अधिवेशनामध्येच केलं जाईल. आता हे सुद्धा असं वाटतं की आता पुढे आगामी काळामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे, त्यामध्ये कदाचित तलाठी संदर्भात काही मुद्दा उचलू शकतात. आता आपण थोडक्यात बघूया बाकीच्या गोष्टी. जर समजा ज्यांना असं वाटतं की एमपीएससी परीक्षा घेईल किंवा आपण दोन्ही एका ह्याच्यामध्ये आहोत, टीसीएस घेणार की एमपीएससी घेणार, टीसीएस कडे स्वतःचा अनुभव आहे. टीसीएस ने गेले कितीतरी वर्ष ऑनलाईन परीक्षा घेतलेल्या आहेत आणि त्यांचा जो काही कारभार आहे तो तुम्हाला माहिती आहे कसा असतो. पण एमपीएससी म्हणलं तर एमपीएससीच्या काही गोष्टी आपण बघूया. एमपीएससीने तलाठी घेतल्यास समस्या कोणत्या आहेत. जर समजा उद्या आयोगाला वाटलं एमपीएससीला की बाबा चला आम्हाला तलाठी घ्यायची आहे, तर पहिली गोष्ट काय, त्यांनी अजून हे सांगितलेलं नाही, अजून या प्रकारचं कोणतंही अपडेट आलेलं नाही की आम्ही परीक्षा ऑफलाईन घेणार की आम्ही परीक्षा ऑनलाईन घेणार. जर मी तलाठीचा आकडा पाहिला तर जवळपास तो 10 लाख पेक्षा जास्त विद्यार्थी अप्लाय करतात. आणि तुमचा कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे जो नेहमी माझ्या मनात प्रश्न असतो तो म्हणजे काय, ऑफलाईन घेतल्यास एकाच दिवशी एकाच वेळी 10 लाख विद्यार्थ्यांसाठी अवघड होऊन जाणार आहे. आयोगाला 2-2.5 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यासाठी खूप जास्त गोंधळ होतो. 10 लाख विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेणं अवघड होऊन जाईल. दुसरी गोष्ट, जिल्ह्यामध्ये सेंटर्स असतात. जर 10 लाख विद्यार्थी अप्लाय करत असतील ऑफलाईन परीक्षेला तर सेंटर्स खूप जास्त वाढवावे लागतील. खूप जास्त गोष्टी आहेत. फेब्रुवारी, मार्च महिना किंवा एप्रिलचा पहिला आठवडा हा बऱ्यापैकी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्याचा परीक्षेचा हे असतो.
2 महिने असतात, म्हणजे कुठल्या म्हणतो मी बोर्ड एक्झाम, म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये सुद्धा गोष्टी आहेत. तालुक्यामध्ये घ्यायचं म्हटलं तर विद्यार्थ्यांना डिस्टन्स पण चांगला जवळ आला पाहिजे, अंतर पण कमी जास्त झालं पाहिजे, जे काय असेल. ठीक आहे. सो एकाच वेळी एकाच दिवशी 10 लाख विद्यार्थी परीक्षा घेणं थोडंसं अवघड आहे. दुसरी गोष्ट, ऑनलाईन घेतल्यास, जर समजा बघा ऑफलाईन घेतलं तर हा प्रॉब्लेम आहे, ऑनलाईन घेतलं तर एमपीएससी कडे स्वतःचा सेटअप तयार नाही, एवढ्या जास्त विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतलेली नाही. अजून सुद्धा एमपीएससीनं एवढ्या विद्यार्थ्यांसाठी कधीही ऑनलाईन परीक्षा घेतलेली नाही. मग जर त्यांच्याकडे टेक्निकल टीम नसेल, जर त्यांच्याकडे टेक्निकल काही गोष्टी नसतील, तर अजून सुद्धा याच्यावर खूप जास्त संभ्रम आहे की बाबा आम्ही ऑनलाईन घेणार की आम्ही ऑफलाईन घेणार. याबद्दल एमपीएससीनं काही सांगितलेलं नाही. बघा एक एक गोष्ट क्लिअर करत जाऊया. तुमच्या मनातला मुद्दा मी एकदम क्लिअर करणार आहे. घेणार कोण हे सुद्धा आपण व्यवस्थित बघणार. ठीक आहे. आधी समजून घ्या, म्हणजे माझ्याकडे काही गोष्टी आहेत. त्यानंतर पेपरची बातमी आली होती. पेपरची बातमी काय बघा, टीसीएसने परीक्षा घेतल्यास समस्या कोणत्या. मी तुम्हाला काय म्हटलं, जर समजा एमपीएससी घेतलं, एमपीएससीने परीक्षा घेतली, समस्या कोणत्या. जर समजा टीसीएसने परीक्षा घेतली तर समस्या कोणत्या आहेत. पहिली गोष्ट, गैरप्रकारांची अत्यंत भीती आहे आणि ती भीती कायम विद्यार्थ्याच्या मनामध्ये असते. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो पाहिलं असेल, बऱ्याच वेळा टीसीएसच्या सेंटरवर भरपूर विद्यार्थी कॉपी करताना सापडलेले आहेत. त्यांच्या कानामध्ये ब्लूटूथ सापडतात, कोण मोबाईल घेऊन जातो, कोण हेडफोन घेऊन जातो, असले काही चुकीचे प्रकार होत असतात आणि हे सुद्धा सापडलेलं आहे. मग गैरप्रकारांची भीती कायमच आहे. यापूर्वी टीसीएस आणि आयबीपीएस मार्फत झालेल्या परीक्षामध्ये तोत्या उमेदवार, डुप्लिकेट कॅन्डिडेट उभा करायचा, गुन्ह्यामधील फेरफार आणि भरमसाठ परीक्षा शुल्कामुळे मोठे वाद निर्माण झालेले आहेत. तुम्ही विचार करा मित्रांनो, तलाठी सारख्या गट क दर्जाच्या परीक्षेला 1,000 फी घेतली जाते फॉर्म भरण्याची, म्हणजे इथे थोडा इथे प्रॉब्लेम आहे. हे गैरप्रकार टाळण्यासाठीच ही पदे एमपीएससी कडे वर्ग करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी लावून धरलेली होती. बरोबर, म्हणजे गैरप्रकार होत आहेत की चुकीच्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना काही सिलेक्शन केलं जाते किंवा काही असेल, तर हे होऊ नये म्हणून हे सगळं विद्यार्थ्यांनी आधीच म्हणलं होतं की सरळ सेवा बऱ्यापैकी एमपीएससी कडे जाऊ देत. या संदर्भात राज्य सरकारने शासन निर्णय ही जाहीर केला होता. मात्र आता पुन्हा खासगी कंपन्याचा घाट घातला जात असल्याने विद्यार्थ्यांनी खासगी कंपन्यांद्वारे होणाऱ्या परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभं केलेलं आहे. आता मुद्दा असा आहे बघा, आयोगाला ऑनलाईन परीक्षा घ्यायची असेल तर आयोग एकटं ऑनलाईन परीक्षा घेऊ शकत नाही. एमपीएससी त्यासाठी काही तरतूद सुद्धा करू शकते. आपण थोडक्यात बघूया. तलाठीबाबत एमपीएससीचे मत. आता 2 जानेवारीला मागच्याच महिन्यामध्ये काही आलट्या दाखल केला होता. त्या आलट्याचं उत्तर असं आले बघा मित्रांनो, काय उत्तर आले बघा. माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आपला 21 जानेवारी 2026 रोजीच्या माहितीच्या अधिकार अर्जान्वये आपण तलाठी भरती 26 एमपीएससी मार्फत होणार आहे की टीसीएस आयबीपीएस ह्या खासगी कंपन्यांमार्फत याची माहिती मिळावी. दुसरी गोष्ट, सदर जाहिरात कधीपर्यंत येईल व त्यात असलेले जिल्हानिहाय एकूण पदे किती असतील याबाबतची माहिती मागवलेली होती. आता उत्तर काय बघा त्यांचं, आपल्या दिनांक 21 जून 26च्या रोजीच्या माहिती अर्जातील मुद्दा क्रमांक 1 व 2 मुद्दा क्रमांकच्या अनुषंगाने कळवण्यात येते की तलाठी पदभरती 2026 बाबत अद्याप शासन स्तरावर अंतिम निर्णय झालेला नाही. दुसरी गोष्ट, त्यामुळे आपणास माहिती उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. शासन स्तरावर सध्या एमपीएससीनं काहीही सांगितलेलं नाही. फक्त त्यांनी आधी काय म्हणलं होतं की आम्ही फक्त इथून पुढे सरळ सेवा घेणार आहोत. त्यांना बघा, मी तुम्हाला अजूनही सांगतोय, 2.5-3 लाख विद्यार्थी घेणं सोपं पडतं. जर खूप जास्त विद्यार्थी घेणार संख्येने उतरत असतील परीक्षेला तर मग एमपीएससी कुठल्या ठिकाणी थोडंसं तोंडघशी पडणार आहे. आता याबद्दल एमपीएससी काय करू शकते. आता एमपीएससी कडे मला असं वाटते कदाचित हे सुद्धा उपाय असू शकतील, पण विद्यार्थी सुद्धा यासाठी तयार नसतील असं सुद्धा वाटते. पुढं आगामी आपल्या जे अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल महाराष्ट्र राज्याचं, त्यावेळी सुद्धा आपल्याला हे बघावं लागेल की तलाठी संदर्भात कोणत्या गोष्टी येत आहेत. शक्यता काय होऊ शकते एमपीएससी मार्फत, एमपीएससी स्वतः एका कंपनीची निवड करेल. कंपन्यांना टेंडर भरावं लागेल आणि त्यासाठी एका कंपनीची निवड करेल आणि सध्या टीसीएस आणि आयबीपीएस व यापैकी एका कंपनीकडे ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी सांगेल. म्हणजे पहिल्यांदा घास असा खात होतो, आता तो असा खायचा आहे. म्हणजे आधी कसं होतं, डिरेक्टली टीसीएस परीक्षा घ्यायची, आता काय करणार, एमपीएससी मार्फत परीक्षा आयोजित केली जाईल, पण टेंडरसाठी कोण असेल, टीसीएस किंवा आयबीपीएस असेल. तेच झालं. फक्त शुल्क म्हणा किंवा बाकीच्या पारदर्शकता यासाठी एमपीएससी येणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तसे झाल्यास एक पेपर होणे अवघड आहे, कारण 10 लाख विद्यार्थी आहेत.
मग TCRBBचा पॅटर्न काय असतो, शिफ्ट वाईज परीक्षा असते, वेगवेगळ्या दिवशी परीक्षा असते. आणि जर वेगवेगळ्या दिवशी परीक्षा असेल, वेगवेगळ्या पेपर म्हणजे पेपरचा कॉमन पॅटर्न नसतो, पण लक्षात ठेवायचं की थोडासा डिफिकल्टी लेवल कमी जास्त असते. आणि जर पेपर अनेक होत असतील, वेगळ्या शिफ्ट असतील, तर 100% नॉर्मलाइज सुद्धा होणार आहे. आणि एक पेपरपेक्षा, कारण का 10 लाख विद्यार्थ्यांना MPSCच्या जर पॅटर्न मध्ये आणलं तर MPSC कदाचित एकापेक्षा 2 पेपर घेऊ शकते असं सुद्धा वाटतंय. 2 पेपर घेणे आवश्यक असेल असं MPSCला असं वाटतं इथं वैयक्तिक, की MPSC घेऊ शकते. पहिल्या पेपरला भरपूर विद्यार्थ्यांना साईडला काढायचं, चाळणी करून पूर्ण साईडला काढायचं, जे शिल्लक राहतील त्यांच्यासाठी पटकन दुसरा पेपर ऑनलाईन घ्यायचा. कारण का एकाच वेळी सगळं सिस्टीम अवेलेबल करण्यापेक्षा 2 टप्प्यामध्ये सुद्धा करू शकतो. बऱ्याचशा MPSCच्या एक्झाम ह्या 2 टप्प्यामध्ये होत असतात, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे शक्यता वाटते, हे माझ्या मनाला वाटतं की असं होऊ शकतं. इथं दुसरा कोणत्या प्रकारचं काही हे नाहीये. ऑनलाईन परीक्षा घेतल्यास पुन्हा शिफ्ट जास्त व नॉर्मलायझेशनचा परिणाम होऊ शकतो. मग सुरुवातीलाच म्हटलं होतं, भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क कमी जास्त होत राहतात आणि मग यामुळे काही विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम होतो. काही जण असं वाटतं की माझ्यासोबतच असं काय होते, कारण मी सुद्धा सरळ सेवा दिलेल्या आहेत, तर मला सुद्धा असं व्हायचं. कधी कधी 6 मार्क वाढायचे, कधी 4 मार्क वाढायचे, पण बरोबरच्या विद्यार्थ्याचे 40 मार्क वाढायचे, कुणाचे 18 वाढायचे, कुणाचे 22 वाढवायचे. ठीक आहे, सो या गोष्टी आहेत. मग जर समजा MPSCनं केलं तर कदाचित या गोष्टी होऊ शकतील. MPSC कंपनीची निवड करेल, त्यांनाच सांगेल तुम्ही परीक्षा ऑर्गनाईज करा, वरती मार्क मात्र MPSCचा असेल, पण परीक्षा शुल्क कमी असणं, पारदर्शकता असणं किंवा अँसर कीच्या काही गोष्टी आहेत ऑनलाईन संदर्भात, तुम्हाला त्यामध्ये थोडंसं ट्रान्सपरन्सी राहू शकते, जे फक्त TCSने घेतल्यामुळं ट्रान्सपरन्सी राहणं थोडंसं अशक्य आहे. ठीक आहे, या गोष्टी होऊ शकतात. आता एकच मार्ग आहे. काय मार्ग आहे, तर आगामी कोणत्याही काळामध्ये पटकन MPSCनं स्वतः सांगावं की बाबा ही परीक्षा पद्धत असणार आहे. म्हणजे MPSCने तलाठी व इतर सरळ सेवा परीक्षा संदर्भात लवकरात लवकर परीक्षा पद्धत जाहीर करणे आवश्यक आहे. परीक्षा पद्धत म्हणजेच काय रे, आता हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती करून द्यावं लागेल. परीक्षा पद्धत म्हणजे आम्ही या ह्याच्यामध्ये एवढे घटक असणार आहेत, एक घटकामध्ये एवढे प्रश्न असणार आहेत, एक प्रश्न एवढ्या मार्काला असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असेल की नाही, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये असतात, तर त्या परीक्षा पद्धतीमध्ये असतात. इथे लक्षात, परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार असे बरेचसे घटक यामध्ये असणार आहेत. आणि मला वैयक्तिक असं वाटते की अर्थसंकल्पाचं अधिवेशन लगेच चालू होणार आहे. यामध्ये कदाचित महसूल मंत्री किंवा इतर सुद्धा कोणते पक्ष जर हा मुद्दा उचलून धरत असतील, त्यांना त्याच वेळी कळालं पाहिजे की तलाठी संदर्भात आयोगानं किंवा पटकन त्यांनी परीक्षा पद्धत जाहीर केलेली असावी. परीक्षा पद्धत जाहीर झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना समजत नाही की नेमकं परीक्षा कोण घेणार आहे. आता मुद्दा असा आहे, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर आम्ही जेव्हा या प्रकारचा अभ्यास करतो आम्हाला थोडंसं कन्फ्युजन व्हायला लागले, आम्ही सुद्धा याच्यामध्ये आहोत, परीक्षा TCS घेणार की परीक्षा MPSC घेणार. मित्रांनो, माझं असं म्हणणं आहे, TCSने जरी घेतली आणि MPSCने जरी घेतली तरीही जास्त पॅटर्नचा फरक पडणार नाही. मराठी, इंग्रजी, GS, गणित बुद्धिमत्ता हे विषय असणारच आहेत. फक्त थोडं लक्षात ठेवायचं, जेव्हा असं डिक्लेअर केलं जाईल की आयोग परीक्षा घेणार आहे, त्यासाठी एवढे घटक आहेत, लक्षात ठेवायचं. कुठंतरी TCS पेक्षा थोडंसं 10 ते 15% थोडंसं काही वेगळे घटक MPSC मध्ये येऊ शकतात, जे सुद्धा आपण घेण्याचा तंतोतंत प्रयत्न करूया. फक्त आता मात्र वेळ घालवण्यापेक्षा पटकन मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता आणि GS हे जरी घटक आपण करून घेतले आणि जेव्हा MPSCने परीक्षा पद्धत डिक्लेअर केली, मग त्याही समजेल की बाबा आपण त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड करणं गरजेचं आहे. येथे लक्षात. सो वैयक्तिक सरळ सेवा सगळ्या MPSC घेईल, पण त्यांनी तसं आधी सुरुवातीला या गोष्टी नमूद केल्या पाहिजेत, परीक्षा पद्धत जाहीर केलेली पाहिजे. नाहीतर होतंय काय, विद्यार्थ्याच्या मनामध्ये अजूनही वेगवेगळे प्रश्न आहेत. MPSC घेणार बरोबर आहे, TCS MPSC दोन्हीपैकी लक्षात ठेवायचं, MPSCच परीक्षा घेईल, पण TCSचा वापर करून घेण्याचे चान्सेस जास्त आहेत. कारण MPSCनं स्वतःहून कधी इतक्या लोकसंख्येच्या किंवा इतक्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन परीक्षा घेतलेली नाही. त्यामुळे त्यांना या भागामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुभव नाही, आणि अनुभव नसेल तर त्या 10 लाख विद्यार्थ्याच्या जो काही आयुष्याचा प्रश्न तो टांगणीवर असतो. म्हणून MPSC एका TCS सारख्याच कंपनीची निवड करेल, त्यांनाच ते टेंडर देऊन टाकेल, तुम्ही सगळ्या परीक्षा ऑर्गनाईज करा, फक्त रिझल्ट लावताना आमचा तो एक लोगो टाका MPSC. फक्त ते लक्षात ठेवायचं, पारदर्शकता, रिझल्ट लवकर लागणे किंवा परीक्षा शुल्क कमी असणे अशा गोष्टी होऊ शकतात, आणि पेपर कदाचित एकापेक्षा 2 सुद्धा होऊ शकतील. सो आपण त्याची वाट बघूया. पण लक्षात ठेवा, जसं मी मगाशी म्हणलं की वाट बघत बसण्यापेक्षा अचानकपणे MPSC एकदम बॉम्ब टाकेल की आम्ही परीक्षा पद्धत जाहीर करत आहोत आणि ही परीक्षा पद्धत असणार आहे, पुढच्या 2 महिन्यामध्ये किंवा 3 महिन्यामध्ये आम्ही परीक्षा घेणार आहोत. आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचा त्याचा गॅप पडू नये किंवा त्यांनी अभ्यासाच्या एका फ्लो मध्ये राहावं,
यासाठी मिशन तलाठी या म्हणजे महाराष्ट्र अकॅडमी अंतर्गतच जी आपली मिशन तलाठी भरती आहे याबद्दल आपण ही बॅच लॉन्च केलेली आहे. सर्वात स्वस्त आणि दर्जेदार बॅच आपण लॉन्च करतोय. लेक्चर सुद्धा चालू आहेत. लक्षात ठेवायचं, काही लेक्चर्स मराठी झालेले आहेत, इंग्लिश सुद्धा मी चालू केलेलं आहे, गणित सुद्धा चालू आहे आणि जीएस सुद्धा चालू आहे. म्हणजे तुम्ही आता फक्त यामध्ये जर वेळ घालवायला लागला, टीसीएस घेणार की एमपीएससी घेणार, तुमचा बराचसा वेळ निघून जाईल आणि एकदम अचानकपणे कळेल की एक्झाम पुढे 1.5-2 महिन्यामध्ये होणार आहे. म्हणून आपला अभ्यास सुरू ठेवा. या अभ्यासामध्ये सुद्धा आमचं मार्गदर्शन असणार आहे. व्यवस्थित सर्व घटक यामध्ये शिकवले जातील. एकदम तज्ज्ञ मार्गदर्शक आहेत. आणि लक्षात ठेवायचं, एकदम महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी फी फक्त महाराष्ट्र अकॅडमी देत आहे. त्यामुळे याचा पुरेपूर फायदा करून घ्या. कुठलेही तुमचे डाऊट्स असतील तुम्ही इथं कमेंटला टाकू शकता. पण आगामी काळामध्ये कधीही ऍड पडू शकते, कारण 9 तारखेला जो आपला जिल्हा परिषद आपले रिझल्ट लागणार आहेत किंवा निकाल लागणार आहे, त्यानंतर कदाचित आगामी काळामध्ये सगळ्याच ऍड पडू शकतील. तुम्हाला नवीन नवीन ऍड दिसतील सुद्धा. मग ती तलाठी असेल, नगर परिषद असेल किंवा प्रोटोनिरीक्षक असेल किंवा वननिरीक्षक अजून कुठले असतील. मग लक्षात ठेवायचं, त्यापूर्वी आपण अभ्यासाच्या फ्लो मध्ये असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी सुद्धा एकदा पाहिलं नसेल तर आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपला जाऊन ही बॅच घेऊ शकता किंवा फ्री लेक्चर्स पाहू शकता. आपण दररोज 2 ते 3 सेशनद्वारे मिशन तलाठी या युट्यूब प्लॅटफॉर्मला दररोज लाईव्ह असतो. जर कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम आला, बॅच संदर्भात माहिती विचारायची असेल तर तुम्ही या नंबरला संपर्क साधू शकता. चला मित्रांनो, पुन्हा भेटूया. जय हिंद. तुम्हाला कळालंच असेल की टीसीएस के आयबीपीएस, टीसीएस के एमपीएससी, एमपीएससीच घेईल, पण एका टीसीएस सारख्या कंपनीचा वापर करून ऑनलाईन जास्त एक्झाम घेण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास, तुमच्या मनातल्या शंका दूर झाल्यास लाईक सुद्धा करा आणि इतर जे आपले विद्यार्थी घरी बसल्या अभ्यास करत आहेत त्यांना सुद्धा शेअर करत चला. एकदम तंतोतंत आरटीआयच्या आधारे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. पुन्हा भेटू. जय हिंद.